नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज चैत्र शुक्ल द्वितीया शके 1946 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे बेलापूर रस्त्यावर आज एक कंटेनर उलटा झाल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा मध्यवर्ती मुख्य कार्यालयाचं उद्घाटन संपन्न. आणि जितेंद्र आव्हाड यांच्या ज्येष्ठ भगिनी शुभांगी गर्जे यांनी काढले आनंद परांजपेंचे वाभाडे. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणात आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे बेलापूर रस्त्यावर आज एक कंटेनर उलटा झाल्यानं वाहतुकीची मोठीच कोंडी झाली होती. ऐन सकाळी हा कंटेनर उलटा झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीत अडकल्यानं रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळच्या सुमारास ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यामुळे महायुतीची ताकद वाढली असल्याचा दावा श्रीकांत शिंदे यांनी केलाय. राज ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेत श्रीकांत शिंदे यांनी हा दावा केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे प्रभावित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा बिनशर्त पाठिंबा युतीला दिलाय. राज ठाकरे यांच्या या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद चांगलीच वाढली आहे. आता महायुतीच्या सर्व जागा निवडून येतील आणि यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं योगदान महत्त्वपूर्ण असेल असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर ठाण्यात भाजपच्या नूतन कार्यालयाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. भाजपचे नूतन कार्यालय ही एक वास्तू इमारत नाही तर परिवार आहे. तेव्हा शासन, संघटन आणि जनता यामधील सेतू म्हणून हे कार्यालय काम करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ठाण्यातील वर्तक नगर परिसरात भाजपच्या वतीनं नव्यानं उभारण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालयाचं उद्घाटन गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाण्यात सुरू झालेल्या भाजपच्या प्रशस्त कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि जोश निर्माण झालाय. आगामी सर्व निवडणुकांच्या दृष्टीनं या कार्यालयाला महत्त्व प्राप्त झालं असून इथूनच जिल्ह्यातील ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि भिवंडी आणि ठाणे ग्रामीण या क्षेत्रातील भाजप पदाधिकारी ठाण्यातील रेमंड कंपनीच्या आवारात दुमजली कार्यालयाचा उद्घाटन समारंभाला कपिल पाटील, रवींद्र चव्हाण, संजय केळकर, गणेश नाईक, निरंजन डावखरे, डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, संजीव नाईक, श्रीकांत भारतीय इत्यादींसह भाजपचे ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी भाजप कार्यालयासाठी पाठपुरावा करणारे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचं देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अभिनंदन केलं. तसंच कार्यालयाच्या उभारणीत मोलाचं योगदान देणारे कर्नल बक्षी यांच्यासह हर्ष हिरानंदानी, सौरभ परांजपे, रेमंड ग्रुपचे संदीप माहेश्वरी यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 500 वर्षानंतर अयोध्येत श्रीरामाची मूर्ती स्थापन झाली त्यानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा आहे. हे ज्यांच्यामुळे शक्य झालं ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात
उंचच उंच गेली पाहिजे अशी प्रार्थना केली। तसंच अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर भाजपचं हे नूतन कार्यालय उभं राहिलं असून हे कार्यालय डोनेशनमुळे नाही तर वाजवी किंमत देऊन निर्माण केल्याचं आवर्जून नमूद केलं। आजकाल नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी वाढेल हे बघतात, मात्र भाजपचे कार्यकर्ते पक्षाची प्रॉपर्टी कशी वाढेल याला प्राधान्य देतात। हाच भाजप आणि इतर पक्ष यांच्यातला फरक आहे असं नमूद करून फडणवीस यांनी हे कार्यालय हे आपलं असतं। कार्यालय ही एक अशी जागा असते की ज्या ठिकाणाहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते। हे हक्काचं स्थान असून ही एक वास्तू इमारत नाही तर हा एक परिवार आहे। तेव्हा शासन, संघटन आणि जनता यामधील सेतू म्हणूनच हे कार्यालय काम करेल अशी त्यांनी ग्वाही दिली। प्रारंभी प्रास्ताविकात निरंजन डावखरे यांनी वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते। 20,000 बिल्टअप आणि 13,500 चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळात सौर ऊर्जा युक्त संपूर्ण इमारत उभी राहिली आहे। आज स्वप्नपूर्ती होत असताना आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं। महायुतीमधील जागा वाटपात ठाणे लोकसभेसाठी कोण ही प्रतीक्षा सुरू असली तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणतीही हेडलाईन देणार नसल्याचं सांगून गूढ वाढवलंय। ठाणे विभागात भारतीय जनता पक्षाचे अतिशय जुनं काम आहे। यात अर्थातच आपले मित्र पक्ष देखील आपल्यासोबत या ठिकाणी वारंवार राहिले आहेत। पण ठाण्यात भारतीय जनता पक्षाचं काम सातत्यानं मजबूतीनं वाढलं आहे आणि आज संपूर्ण ठाणे विभागामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून पुढे येतोय। विविध निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळत असल्यानं ठाणेकर जनता अतिशय ताकदीनं भाजपच्या पाठीशी आहे। त्यामुळेच भाजपकरता ठाणं महत्त्वाचं असल्याचं फडणवीस म्हणाले। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भाजपचं स्वतःच्या मालकीचं पक्ष कार्यालय असावं या हेतूनं गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी भाजप जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले। याच धर्तीवर ठाण्यातील वर्तकनगर इथं भाजपचं हे नव प्रशस्त ठाणे जिल्हा विभागीय मुख्यालय उभारण्यात आलं आहे। या अद्ययावत कार्यालयाच्या आवारात 100 फुटी भव्य ध्वजस्तंभ लक्ष वेधून घेतो। सौर ऊर्जेचा वापर केलेल्या या कार्यालयात शहर, ग्रामीण, जिल्हाध्यक्षांसाठी 2 कचेऱ्या, इलेक्ट्रॉनिक डिजिटल डिस्प्लेसह प्रेस रूम, वॉर रूम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम, भाजपच्या सर्व प्रकोष्ठाकरता वेगवेगळ्या केबिन, 500 सदस्यांची क्षमता असलेलं ऑडिटोरियम रूम सज्ज असल्याचं, जिल्हास्तरीय बैठका, विविध कार्यक्रम, नेत्यांच्या पत्रकार परिषदा या ठिकाणी होणार आहेत। पार्किंगची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली असून एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या धर्तीवर या कार्यालयाची रचना करण्यात आली आहे। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत।
जितेंद्र आव्हाडांनी बिचाऱ्या बाळा मामांना देखील फसवलं अशी टीका जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी केली. लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार आहोत, भिवंडी लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवणार हे मी आधीच जाहीर केलं होतं असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मी मोठंच कार्य केलंय. 4 लाख मतदान माझ्या घरचंच आहे. गेल्या 15 वर्षात 8,000हून अधिक विद्यार्थी मी नोकरीला लावले आहेत. साधं गणित आहे. 8,000 गुणले 10 असं केलं तरी 80,000 मतदार इथेच होतात. 40 लाख लोकांना औषधोपचार केलेत. त्यापैकी केवळ 10% मतदान जरी मला झालं तरी 4 लाख हे मतदान माझं घरचं मतदान आहे. अपक्ष उभा राहिलो तरी किमान 2.5 लाख मताने मी निवडून येईन. वंचितकडून मी लढणार नाही. ऑफर दिली तरी जिजाऊ पक्षाकडूनच लढणार असं देखील निलेश सांबरे यांनी सांगितलं. काँग्रेसकडून तिकीट मिळणार असं सांगितलं गेलं होतं, मात्र ठाण्यातील एका वळवळ्या किड्यानं सगळी वळवळ केली. त्याने बिचाऱ्या बाळ्या मामांना देखील फसवलं. त्याने कुठेतरी चीटिंग केली आहे. शरद पवारांच्या डोक्यात देखील त्याने काहीतरी घातलं असं जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सांगितलं. आमचे नातेसंबंध कसे आहेत हे आनंद परांजपे यांनी सांगण्याची गरज नाही. आम्ही नात्यांचे झेंडे घेऊन सगळीकडे फिरत नाही. आणि आमच्या घरात एक छोटं कुत्रं आहे, ते ठराविक माणसावर भुंकतं असं म्हणून आनंद परांजपे यांनी आपल्या अवकातीत राहावं. आमचं घर सांभाळण्यास आम्ही सक्षम आणि समर्थ आहोत अशा शब्दात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या ज्येष्ठ भगिनी शुभांगी गर्जे यांनी आनंद परांजपे यांचे वाभाडे काढले. आनंद परांजपे यांनी कोणत्याही प्रकारे राजकारणाशी संबंध नसलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या बहिणींचा उल्लेख करून आव्हाडांनी घरात नातेसंबंध सुदृढ करावे असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा शुभांगी गर्जे आणि डॉक्टर ज्योती आव्हाडांनी चांगलाच समाचार घेतला. शुभांगी आव्हाड म्हणाल्या की आम्हा भावंडांचे नातेसंबंध कसे आहेत हे परांजपे यांनी सांगणं हास्यास्पद आहे. आनंद परांजपे हे 24 तास आमच्या घरी चक्रा मारायचे, हजेरी लावायचे. या हजेरी लावणाऱ्या माणसाला आमचं नातं दिसलं नसेल. सुप्रियाताई आणि अजितदादा हा विषय वेगळा आहे. परांजपे हे आमच्या घरात गरज नसताना शिरले. आम्ही सामान्य कुटुंबातील आहोत. आम्ही सतत सोबतच असतो. पण भावाच्या घरात बहिणीनं सतत चल ठोकून असावं हे मराठी संस्कृतीमध्ये कुठेच बसत नाही. आमचं नातं काय आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आमच्या घराशी आमचा काहीही संबंध नसताना अशी विधानं जो माणूस करतो त्याची मानसिकता काय आहे हे वेगळं सांगायला गरज नाही. जी व्यक्ती आधी वडिलांच्या पुण्याईवर आणि नंतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आधारावर उभी राहिली आहे त्या व्यक्तीवर फारसं बोलू नये. आमचे संस्कार आणि शिक्षण उच्च दर्जाचे आहेत. तरी देखील या ठिकाणी आपण आनंद परांजपे यांना सांगू की आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. त्यामुळे त्यांनी देखील आमच्या वाटेला जाऊ नये. त्यांनी आपल्या अवकातीत राहावं. परांजपे जेव्हा आमच्याकडून गेले तेव्हा आम्हाला आमच्या घरातील छोट्या कुत्र्याची आठवण झाली. आमच्या घरातलं एक कुत्रं नेहमी ठराविक माणसावरच भुंकायचं. तोच गेला असं आम्हाला वाटलं. यावरून आमच्या लक्षात येत आहे की आम्ही काय सांभाळलं असं शुभांगी गर्जे म्हणाल्या. तर डॉक्टर ज्योती आव्हाड यांनी आम्ही राजकारणाशी संबंधित नाही, आम्ही आमच्या व्यवसायात व्यस्त असतो. पण ज्या माणसाला ज्या कुटुंबाने सन्मान दिला तोच माणूस त्याच कुटुंबावर अशी टीका करीत असेल तर त्याची कीव येते असं त्या पुढे म्हणाल्या. ईद हा सण मुस्लिम धर्मियांचा सर्वात मोठा सण. हर्षोल्लास घेऊन येणाऱ्या या सणाच्या अनुषंगानं घर सांभाळणाऱ्या माय भगिनींच्या जीवनात आनंदाचे 4 क्षण हवेत या उद्देशानं सामाजिक कार्यकर्ता मर्जिया पठाण यांनी सुलताना वेलफेअर ट्रस्ट आणि MSP फाउंडेशनच्या वतीनं मेहंदी फेस्टिवल आयोजित केलं होतं. या फेस्टिवलमध्ये सुमारे 1100 महिलांच्या हातावर 120 मेहंदी आर्टिस्टने मेहंदी रेखाटली. येत्या गुरुवारी ईद साजरी करण्यात येणार आहे. ही ईद आनंदाचे क्षण घेऊन येणार असली तरी घरकामात अडकलेल्या महिलांना स्वतःला साजे शृंगार करण्यास वेळ मिळत नसतो. ही बाब ध्यानात घेऊन मर्जिया पठाण यांनी सुलताना वेलफेअर ट्रस्ट आणि MSP फाउंडेशनच्या वतीनं मेहंदी फेस्टिवल आयोजित केलं होतं. या फेस्टिवलमध्ये सुमारे 1100 महिला, लहान मुली यांनी सहभाग घेऊन आपल्या हातावर मेहंदी काढून घेतली. यासाठी सुमारे 120 मेहंदी कलाकार तैनात करण्यात आले होते. गेले 3 वर्ष हा उपक्रम मर्जिया पठाण राबवत आहेत.
या संदर्भात मर्गिया पठाण यांनी ईदचा आनंद साजरा करण्यात कोणत्याही प्रकारची कसूर राहू नये, तसंच मेहंदी कलावंतांना एक मंच उपलब्ध व्हावं या उद्देशाने गेली 3 वर्ष आम्ही हा फेस्टिवल आयोजित करीत आहोत। या फेस्टिवलच्या माध्यमातून मेहंदी कलावंतांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न असून महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर फुलवण्यासाठी हा फेस्टिवल साजरा करण्यात आला आहे, असं त्या म्हणाल्या। दक्षिण भारतीय मतांसाठी कर्नाटकातील भाजप उमेदवारांचा प्रचार चक्क महाराष्ट्रात सुरू आहे। कर्नाटकातील विविध 3 लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 3 उमेदवारांनी तसंच कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार चक्क ठाण्यातील रेमंड ग्राउंड इथं दक्षिण भारतीयांच्या एका भव्य मेळाव्यात करण्यात आला। या प्रसंगी रवींद्र चव्हाण, संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक यांच्यासह कर्नाटकातील 3 वेगवेगळ्या समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून या अनुषंगानं विविध समाज बांधवांना मतदान करण्यासाठी ठाण्यात जोर बैठका तसंच मेळावे होत असताना आता चक्क दक्षिण भारतातील मतांसाठी कर्नाटकातील भाजपच्या उमेदवारांना जाहीर प्रचार मेळावा ठाण्याच्या रेमंड ग्राउंडवर पार पडला। यात कर्नाटकातील उडुपी चिಕ್ಕಮಗಳೂರು मतदारसंघाचे उमेदवार कोटा श्रीनिवासा पुजारी, दक्षिण कन्नडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कॅप्टन ब्रिजेश चौटा, कसरगोड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ML अश्वनी या भाजपच्या 3 उमेदवारांसाठी आणि कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्यात आला। मुंबई, ठाणे आणि परिसरातून कर्नाटकातून नोकरी व्यवसायासाठी स्थायिक झालेले नागरिक आहेत। यामध्ये बंस, भिल्ल, गुलाल आणि विश्वकर्मा या समाजाच्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। हे मतदार ठाणेकर असले तरी त्यांचा गावाशी असलेला संपर्क उमेदवारांच्या मत परिवर्तनासाठी नक्कीच उपयोगी ठरेल। या हेतूनं ठाण्यात मेळावा घेऊन अब की बार 400 पार हा नारा देण्यात आला। दरवर्षी ठाण्यातील जांभळी नाका इथल्या शिवाजी मैदानात होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवात लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात। या चैत्र नवरात्रोत्सवाचं यंदाचं हे 17वं वर्ष आणि यापूर्वी चरई इथं 12 वर्ष अशी एकूण 29 वर्ष हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा होता। या चैत्र नवरात्रोत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यानं होते। 9 एप्रिल 2024 ते रामनवमी बुधवार 17 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात। इथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे। त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना अयोध्येतल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचं दर्शन आम्ही घडवित आहोत। या मंदिराची उंची 70 फूट असणार आहे। देवीचा सभामंडप 24 बाय 24 फुटाचा असणार आहे। त्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा गाभारा 16 बाय 16 फुटाचा आहे। 40 बाय 40 9 हवनकुंड असलेला मंडप आणि त्या भोवतालचा प्रदक्षिणा मार्ग असणार आहे। या हवनकुंडाला 108 परिक्रमा पूर्ण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। या सर्व ठिकाणी भक्तांच्या सोयीचं सुद्धा भान ठेवण्यात आलंय। या व्यतिरिक्त मुख्य मंदिराभोवतालचा संपूर्ण भाग प्रतिष्ठित व्यक्तींसाठी बनवलेला कक्ष, करमणुकीचा रंगमंच, संपूर्ण तलावपाळी परिसराला विद्युत रोषणाई करून लेझर शो करण्यात येणार आहे। या गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या प्रारंभी देवीचं आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आलं। या मिरवणुकीत देवीच्या आगमनासाठी 300हून अधिक पथकं तसंच संपूर्ण जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी पथकं, झांज पथकं, बँड पथकं, दांडपट्टा, महिलांचे आणि पुरुषांचे लेझिम पथकं, घोडेस्वार, मावळे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला अशी जय्यत तयारी देवीच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती। या देवीच्या स्वागतासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील भक्तिपूर्वक देवीचा रथ ओढून देवीचं स्वागत केलं। यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे हे मान्यवर आणि इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
नववर्ष आणि त्याचबरोबर 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाच्या निमित्तानं जिल्हा परिषद शाळा राहनाळ इथल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सीप टीमनं मिळून ढोल ताशा लेझिमच्या गजरात गावात मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एक रॅली काढली। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मतदान सर्वश्रेष्ठ दान, 18 वर्ष केले पार आम्ही करू मतदान अशा विविध घोषणा दिल्या। या उपक्रमात सी प्लॅन टीमचे प्रमुख संजय अस्वले, काशीनाथ पाटील तसंच मोठ्या संख्येनं विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते। शिक्षक अंकुश ठाकरे यांनी राहाळा गावातील चौकात विद्यार्थ्यांमार्फत ग्रामस्थांना मतदान करण्यासंदर्भात शपथ दिली। संपूर्ण गावातील लोक दुतर्फा उभे राहून ही रॅली पाहत होते। नववर्ष अर्थात गुढीपाडवा हा आपला हिंदू लोकांचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण। त्या पवित्र सणाच्या निमित्तानं आपल्या देशात नांदणारी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक आवश्यक आहे। या निवडणुकीत प्रत्येक प्रौढ व्यक्तीनं मतदान करावं, विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना मतदान करायला भाग पाडावं, त्यांना तसं सांगावं असं आवाहन पथक प्रमुख संजय अस्वले यांनी उपस्थितांना केलं। या उपक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांची होती। या रॅलीची सर्वत्र चर्चा होते। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाणे बेलापूर रस्त्यावर आज एक कंटेनर उलटा झाल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती मुख्य कार्यालयाचं उद्घाटन संपन्न आणि जितेंद्र आव्हाड यांच्या ज्येष्ठ भगिनी शिवांगी गर्जे यांनी काढले आनंद परांजपेंचे वाभाडे। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसाच यूट्यूब चॅनलला अवश्य भेटा। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।